तुमच्याकडे बुद्धी असू दे नसू दे, कदाचित तुम्हाला वाटत असेल कमी आहे जास्त आहे, काही फरक पडत नाही. तुमच्याकडे क्षमता असू दे नसू दे, काही फरक पडत नाही. तुमच्याकडे फक्त एक गुण हवा आहे, सातत्य. सातत्य. एवढीशी मुलगी अखंड काम करत राहते, 30 वर्ष जगते. माणूस कामानं मरत नाही, कष्टानं मरत नाही, अभ्यासानं मरत नाही. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. असं काहीच नाही जे मिळवता येत नाही. या जगात असं काहीच नाही जे गाठता येत नाही. या जगात असं काहीच नाही जे साधता येत नाही. सगळं जमतं. मानसशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचं ते सांगा, आम्ही त्याला घडवून दाखवतो. आणि प्राणी वंशशास्त्रज्ञ असं म्हणतात की फुलपाखरू कधीच उडू शकत नाही. त्याच्या शरीराची रचनाच अशी आहे की त्याच्या शरीराचा आकार वजन बघितलं तर फुलपाखरू कधीही उडू शकत नाही. पण तरीही ते उडतं, कारण त्याला आपण उडू शकत नाही हा जीवशास्त्राचा नियमच माहिती नाही. वज्रासारख्या कडक पत्थरावर पाण्याचा एकच थेंब अविरतपणे कोसळत राहतो, एकच थेंब. आणि वज्रासारख्या कठीण पत्थराला सुद्धा तो भेद पाडतो, पाण्याचा एकच थेंब. ही ताकद त्या थेंबाची नसते, सातत्याची ताकद असते. तो सतत 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 पडत राहतो. त्या सातत्यानं वज्रासारखा दगड सुद्धा फुटतो. सातत्य ठेवा बस, बाकी काही नाही. यश मिळणार, मिळणारच. तुम्हाला माहिती आहे एका तत्ववेत्याने त्याला प्रश्न विचारणाऱ्याला सांगितलं. तरी प्रश्न असा विचारला होता की हे जग कधी संपेल? तो विद्वान म्हणाला, ज्या दिवशी एखादी मुंगी एखाद्या ठिकाणी आराम करत बसलेली तुम्हाला दिसेल, त्या दिवशी समजून जा जगाचा अंतकाळ जवळ आलाय. मला फक्त एवढंच सांगा, आराम करत बसलेली मुंगी कधी बघितलीये? 4 महिन्याच्या पावसाळ्याची बेगमी करण्यासाठी ती 8 महिने अविरत चिवट सातत्याने धडपडत असते. सातत्याने. केवढीशी मुंगी आहे, सातत्य किती आहे तिचं, शिस्त किती आहे, तिची रांग सुद्धा कधी चुकत नाही. सतत 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 धडपडत असते, सतत चालत असते, सतत पळत असते. पोरं म्हणतात, मग इतकं भाडं मरायचंय का? मग मुंगी किती मरायला पाहिजे लगेच? एवढासा जीव आहे, सकाळी जन्माला आली की संध्याकाळी मरायला पाहिजे ती. मुंगीचं आयुष्य किती असतं माहिती आहे? किती जगते मुंगी? मुंग्यांच्या काही प्रजाती 30 वर्ष जगतात. 30 वर्ष. एवढीशी मुंगी अखंड काम करत राहते, 30 वर्ष जगते. माणूस कामानं मरत नाही, कष्टानं मरत नाही, अभ्यासानं मरत नाही. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्याच्या पुढची आणखी गोष्ट, मुंगीला दिसत नाही. मुंग्यांना दृष्टी नसते. मुंग्या आंधळ्या असतात. जे दिसतात ते दाखवण्याचे डोळे, दिसण्याचे नव्हे. मुंग्या दृष्टीहीनच असतात. पण तरीही मुंगीची रांग चुकत नाही. हे वैशिष्ट्य आहे मुंग्यांचं. आम्हाला दिसतं तरी ढळढळतो, आम्हाला दिसतं तरी ठेचकाळतो, आम्हाला दिसतं तरी कळत नाही. ही आमची अडचण आहे. सगळ्यात महत्वाची. तुम्हाला वाटलं पाहिजे, तुमच्या आईला वाटून उपयोग नाही, माझ्या मुलांना अभ्यास करावा. तुम्हाला वाटलं पाहिजे, तुमच्या वडिलांना वाटून उपयोग नाही, माझ्या मुलांना अभ्यास करावा. तुम्हाला वाटलं पाहिजे, तुमच्या शिक्षकांना वाटून उपयोग नाही, आमच्या 4,500 मधले 4,500 डॉक्टर झाले पाहिजेत, उपयोग नाही. इतर कोणाला काय वाटतं, काही फरक पडत नाही. तुम्हाला काय वाटतं याच्यावर फरक पडतो, हे लक्षात घ्या. तुम्हाला वाटलं पाहिजे. मी कायम सांगतो, अभ्यास करा असं मुलांना सांगूच नका. अभ्यास का करायचा आहे ते एकदा त्याला सांगा, मग तो करेल. आम्ही मोठा बंगला बांधतो आणि त्या बंगल्यावर स्वतःच्या नावाची
पाटील लावतो. प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील नावाखाली काय लिहितो? 100 एकरचे बागायतदार. आपल्या नावाखाली काय लिहितो? 150 तोळे सोन्याचे मालक. आणि आमच्या नावाखाली काय लिहितो? 100 गायींच्या गोठ्याचे मालक. आम्ही आमच्या नावाखाली काय लिहितो? 4 कंपन्या 3 कारखान्यांचे मालक. नाही, आम्ही आमच्या नावाखाली लिहितो MBBS. आम्ही आमच्या नावाखाली लिहितो MS. आम्ही आमच्या नावाखाली लिहितो MD. आमच्या नावाची किंमत आमच्याकडे संपत्ती किती आहे याच्यावर ठरत नाही. आमच्या नावाची किंमत आमच्याकडे पदवी कुठली आहे याच्यावर ठरते. हे लक्षात घ्या. शंभर एकर जमिनीच्या बळावर तुम्ही नावापुढे डॉक्टर लावू शकत नाही. 150 तोळे सोन्याच्या बळावर तुम्ही तुमच्या नावापुढे डॉक्टर लावू शकत नाही. 100 गायींचे गोट्याचे मालक म्हणून तुम्ही तुमच्या नावापुढे डॉक्टर लावू शकत नाही. पण तुमच्या नावापुढे MBBS होऊन डॉक्टर लागलं की त्या पदवीच्या बळावर तुम्ही 100 एकर जमीन विकत घेऊ शकता. त्यामुळे आधी काय मिळवायचंय ते ठरवा. नाव आहे तुमच्याकडे, नावाला किंमत तुमच्या पदवीने येणार आहे. ते मिळवण्यासाठी धडपडा. हे लक्षात घ्या. काहीच अडचण नाही आणि करता येते, मिळवता येते. डेमोस्थेनिस नावाचा इयत्ता 4थी मध्ये असणारा मुलगा सगळ्या मुलांपुढे एकदा बोलायला उभा राहिला. त्याने भाषणाला सुरुवात केली आणि त्याचे चोचरं बोलणं ऐकलं आणि सगळा वर्ग खळा 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 हसायला लागला. त्याची खिल्ली उडवायला लागला. त्याने मान खाली घातली. त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि जड पावलानं तो खाली उतरला. त्याचा प्रचंड मोठा अपमान झाला होता. प्रचंड मोठा तोत्रा होता. तो चोचरा बोलत होता. खतम. या डेमोस्थेनिसला तिथं ठरवता आलं असतं पुन्हा उभ्या आयुष्यात कुठं बोलायला उभा नाही राहणार. अजिबात पुन्हा चुकून सुद्धा बोलणार नाही. ठरवता आलं असतं. अपमानातनं तो हताश निराश होऊन खचला असता. म्हणाला असता तर परत कधीच बोलणार नाही. पण याच अपमानातनं तो पेटून उठला आणि इयत्ता 4थीतला डेमोस्थेनिस म्हणाला, जी मुलं आज माझ्यावर हसलीत तीच मुलं उद्या माझ्या भाषणाला टाळ्या वाजवतील. स्वतःचा तोतरेपणा घालवण्यासाठी तो दूर मोकळ्या मैदानात जायचा आणि मोठमोठ्याने ओरडत राहायचा. आभाळाला साथ घालायचा, वाऱ्याला हाका मारायचा. प्रचंड विलक्षण कष्ट घेतले. गारगोटा घ्यायचा आणि दोन्ही बाजूला गालात ठेवायचा आणि गारगोट्यात ठेवून बोलायची सवय करायचा. मोठमोठ्याने का त्या गारगोट्या इथं घासल्या जातील आणि जबडा मोकळा होईल, मला तोतरेपणा निघून जाईल याच्यासाठी आग्रह तोंडात गारगोट्या घेऊन बोलत राहिला. बघता बघता त्याच्या स्वतःच्या कष्टाच्या बळावर त्याचा तोतरेपणा हळूहळू गेला गेला जन्मजात गेला. आता स्पष्ट बोलायला लागला, उच्चार स्पष्ट करायला लागला. पण नुसते उच्चार येऊन आणि स्पष्ट बोलून चालणार नाही. बोलता येणं वेगळं आणि काय बोलायचं हे कळणं वेगळं. आपल्या बोलण्यात विचार हवा, विचारासाठी आपल्याकडे ज्ञान हवं. म्हणून एन्सायक्लोपीडियाचे सगळेच्या सगळे खंड त्याने अक्षरशः तोंडपाठ केले. माझ्या शब्दाला वजन यायला हवं, ज्ञान हवं. मोठमोठाली पुस्तकं घेऊन तो बसायचा, पण एकाच जागी बसता यायचं नाही. अर्धा तास झाला की त्याला वाटायचं चला बाहेर फिरून येऊ. अर्धा तास झाला वाटायचं अरे भारत पाकिस्तानची क्रिकेटची मॅच आहे यार आज. पुस्तक बाजूला ठेवायचं, मॅच बघायला जायचा. जरा वाचायला घ्यायचा. आला मित्राचा फोन, तो म्हटला होता फर्स्ट शोला जाऊ. ठेवलं पुस्तक बाजूला. एका जागी बसता येत नव्हतं. सतत बाहेर जावं वाटायचं. काय केलं माहितीये त्यांनी?
तो सरळ सलूनच्या दुकानात गेला. सलूनवाल्याला म्हणाला, माझ्या डोक्याचे अर्धे केस काढा. म्हणजे अर्धे केस ठेवा ना अर्धे टक्कल करा. सलूनवाल्यानं त्याचा अर्धा भाग पूर्ण टक्कल केला आणि अर्धे केस तसेच ठेवले. त्याने स्वतःला आरशात बघितलं, स्वतःकडेच बघू वाटलं. त्याने म्हटलं, बरं झालं, आता मला बाहेर जायची लाज वाटेल. सबब मी एकाच जागी बसून राहील आणि एकाच जागी बसलो म्हणजे मला अभ्यास करता येईल. कुणी सांगितलं त्याला नाही, स्वतःला वाटलं मला वाचलंच पाहिजे, मला अभ्यास केलाच पाहिजे. मीच पर्याय काढला. काय? अर्धे केस काढ. आता घरातच बसून राहायला लागलो. बाहेर गेलो की लोक हसतील. एकाच जागी बसायची सवय लागली. पण बराच वेळ एकाच जागी बसल्यामुळं वाचता वाचताच डुलक्या यायला लागल्या, झोप यायला लागली. नाही चालणार, असं चालणार नाही. परत सलूनवाल्याकडे गेला. सगळे केस काढा, फक्त शेंडी ठेवा आणि लांब ठेवा. सलूनवाल्यानं सगळे केस काढले, शेंडी फक्त लांब ठेवली. घरी आला, जिथं अभ्यासाला बसायचो तिथं वर खुंटी होती, त्या खुंटीला दोरी बांधली. खाली बसला आणि ती दोरी शेंडीला बांधून ठेवली. डुलकी आली, छापदिशी झटका बसायचा, केस थांबले जायचे, झोपच उडायची. आता अभ्यास व्हायला लागला. स्वतःहून केलं त्यांनी. तुमची तीव्रता किती आहे ध्येयाला गाठायची? डेमोस्थेनेसची तीव्रता होती म्हणून जगातला आद्य वक्तृत्वकार ठरला तो. हे करावं लागतं, करावंच लागतं. या जगात असं काहीच नाही जे कमावता येत नाही. या जगात असं काहीच नाही जे मिळवता येत नाही. या जगात असं काहीच नाही जे गाठता येत नाही. या जगात असं काहीच नाही जे साधता येत नाही. सगळं जमतं. मानसशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचं ते सांगा, आम्ही त्याला घडवून दाखवू. सांगा, डॉक्टर बनवायचं, इंजिनियर बनवायचं, काय हवं ते बनवून दाखवतो. बनवता येतं, बनवता येतं. हवं ते बनवता येतं, हवं ते घडवता येतं. तुम्हाला माहिती आहे, जीवशास्त्रज्ञ आणि प्राणी वंशशास्त्रज्ञ असं म्हणतात की फुलपाखरू कधीच उडू शकत नाही. त्याच्या शरीराची रचनाच अशी आहे की त्याच्या शरीराचा आकार, वजन बघितलं तर फुलपाखरू कधीही उडू शकत नाही. पण तरीही ते उडतं, कारण त्याला आपण उडू शकत नाही हा जीवशास्त्राचा नियमच माहिती नाही. स्वतःवर विश्वास ठेव, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. स्वतःवर विश्वास. काही गोष्टी माहिती नाही करून घेतल्या तरी चालेल. तुमच्या आसपास कोण असतं? सकारात्मकता पेरणारे की नकारात्मकता पेरणारे? त्याच्यावर तुमचं यश ठरतं. तुम्हाला प्रेरणा, प्रोत्साहन देणारे आजूबाजूला आहेत का तुम्हाला मागं ओढणारे शेजारी आहेत, याच्यावर तुमचं यश ठरतं. बाकी सगळं तुमच्याकडे असतंच, अडचण काहीच नसते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ध्येय ठरलंय, नियोजन केलंय, कष्टाची तयारी आहे, सातत्यानं पुढे जायचं आहे, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास आहे, सगळं उत्तम आहे. आता फक्त एकच गोष्ट, एका गावात एक स्पर्धा लागली. त्या गावाच्या बाहेर एक टेकडी होती आणि बंधता अशी होती की जो त्या टेकडीवर कुणी गेला तो परत कधी आलाच नाही. भूतानं झपाटलेली टेकडी, काय चांडाळ बिंडाळ कोण राहतात अशी टेकडी. तिकडे कुणी फिरकतच नव्हतं, कुणी जातच नव्हतं, अजिबात नाही. जन्मल्याबरोबर प्रत्येकाच्या कानात एकच वाक्य असायचं, टेकडीकडे जाऊ नको, बाकी कुठं पण मर, तिकडे जाऊ नको. प्रत्येकावर तोच संस्कार झाला. टेकडीवर गेलेला माणूस परत येत नाही. पण चार बंडखोर पोरं उभा राहिले आणि त्यांनी ठरवलं
देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण एक स्पर्धा घेऊ. स्पर्धा काय? जो कोणी त्या डोंगरावर जाऊन दाखवेल त्याला 1,00,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. स्पर्धा घोषित केली आणि सगळं गावात चंबित झालं. त्या पोरांना नसतं उद्योग कशाला करता, कशाला विषयाची परीक्षा घेता. त्या टेकडीवर गेलेला परत कुणी आला नाही, त्या टेकडीवर गेलेला परत कधीच कुणाला दिसला नाही. अरे का बुद्धी सुचली असली ती स्पर्धा रद्द करा, स्पर्धा रद्द करा. पोरं ऐके ना, काय खायचं ते उद्या, पण आम्ही स्पर्धा घेणार. त्या टेकडीवर जाऊन दाखवणार. पोरं ऐकेनाच. शेवटी स्पर्धेचा दिवस उजाडला. 15 ऑगस्टचं ध्वजवंदन झालं आणि सगळे त्या टेकडीच्या पायथ्याला गोळा झाले. 6 लोक स्पर्धेत भाग घ्यायला तयार झाली होती. 6 लोक. आणि त्या 6 पोरांच्या अवतीभोवती त्यांच्या पालकांकडे केलं होतं. ऐक ना, नको जाऊ, राहू दे ना, नाही गेला आई गेला तरी चालतं, पण नको जाऊ. ऐक ना, अरे नाही डॉक्टर झाला आपलं काय बिघडत नाही, 50 एकर आहे काय काळजी नाही, टेकडीवर नको जाऊ. ऐक ना, आई बाप पोराला सांगून सांगून दमले. अरे नका रे जाऊ, नका रे, विषयाची परीक्षा नका घेऊ. अरे गेलेला कोणी परत आला नाही, नका जाऊ. त्या 6 जणातला एक जण जरा लाडातला होता. तो म्हटला माझं कॅन्सल आहे, मम्मी नको म्हणते. 5च राहिले तरी एकाचा डॅडी त्याला ओढूनच नेत होता. हो डॅडी गप्पा, तुम्ही काय व्हायचं ते उद्या जाणार. 5 जणांवर अक्षरशः स्पर्धा सुरू झाली. शिट्टी वाजवली गेली. 5 जणांनी त्या डोंगरावर चढायला सुरुवात केली. खाल्लं लोक सांगतायत अरे नका धाडस करू, नका विषयाची परीक्षा घेऊ, माघारी या, फिरा माघारी. अरे कशाला दुर्बुद्धी सुचलीये, या. पोरं ऐकायला तयार नाहीत. डोंगराच्या दिशेने झपाझप झपाझप चालायला लागली. बघता बघता 2 पुढं 2 मागं, 1 जण मागं, सगळे पुढं पुढं पुढं. पहिले 4 झपाझप झपाझप पुढे निघाले. तसा 5वा जरा दमल्यासारखा करायला लागला. वर बघितलं तर वरच्या पुढं, मागं बघितलं तर खाल्ल्या हाका मारतात, ये ये माघारी ये. 5वा म्हटला जावं माघारीच आपलं, काय डोक्यात, मम्मी पप्पांना एकटाच आहे, कुणी सांगितलं. आला 5वा मागच्या मागं. आता 4घच पुढे चालत चालत निघाले. लोक हाका मारतात या माघारी. बघता बघता त्या चौकातला शेवटचा जो होता तो अचानक कशाला तरी ठेच कळला, थप दिशी खाली पडला. आणि झाडत म्हटला काहीतरी हायला व्हायचं. बघून चाललो होतो, लक्ष होतं पायाकडे माझं. पडायचं काहीच कारण नव्हतं. कोणीतरी ढकलल्यासारखं वाटलं. खायला का काहीतरी हायचं. तुझं ऐकून दुसऱ्याला घाम फुटला. खरंच वेळ ढकललं वाटतंय ना तसंच. मग आता जातो मी. अरे मग तू जातो तर मी कशाला थांबू. मागची दोघं तशीच उतारणं खाली. वरचे दोघं फक्त निघाले. एक जण झपाझप पुढे चाललाय, दुसरा त्याच्या मागं आहे. अचानक चालता चालता त्या दुसऱ्यानं मागं वळून बघितलं, त्याला मागं एक पण दिसेना. आयो सगळी गेली. 2-4 मिनिटं चालल्यासारखं केलं आणि उतारलं जे भुगा सुटला ते तळालाच. एकटा मात्र वर निघत चाललाय, चालत निघालाय, झपापट्या पावलाला पुढे निघालाय. खालची लोक हाका मारतायत, सगळी माघारी आली. तू पण ये, विषयाची परीक्षा घेऊ नको, माघारी ये. तो पुढंच. आणि बघता बघता झपाझप पावलं टाकत तो शेवटी टेकडीवर पोहोचला. हातातला ध्वज त्याने टेकडीवर उंचवला आणि सगळ्यांना हात करत त्या टेकडीवरनं खाली यायला लागला. तो टेकडीवर पोहोचला, सगळ्यांनी बघितलं आणि खाली अवघा कंडोळ उठला. त्याच्या नावाचा जय जयकार चालू झाला. स्पर्धा जिंकली, 1 लाखाचं बक्षीस मिळवलं. माणसं कौतुक करायला लागली. तो वर पोहोचलेला खाली निघाला आणि खालची माणसं पळत त्याला उचलून घ्यायला अर्ध्या डोंगरापर्यंत गेली. जिंकलेल्या त्या स्पर्धकाला माणसाने खांद्यावर उचलून घेतलं. त्याची मिरवणूक निघाली आणि गर्दीतली माणसं त्याला विचारत राहिली, आतापर्यंत कुणीच गेलं नव्हतं, तू कसं काय गेलास? आतापर्यंत गेलेला कोणी माघारी आला नव्हता, तू कसं काय आलास? स्पर्धेतनं सगळी माघारी फिरली, तू कसं काय चालत राहिलास? तू कसा पोहोचलास? प्रत्येक जण त्याला विचारतो. पण ह्याचं आपलं 1 नाही 2 नाही. शेवटी एक म्हातारा आलं. त्या म्हाताराने त्याचा हात धरला. अरे सांग केलं का
जितलास कसा, जिंकलास कसा, तसा शेजारचा म्हणला त्याला कशाला विचारताय, ती बहिरा आहे, त्याला ऐकू येत नाही. शेवटपर्यंत पोचला कोण माहिती आहे? जोपर्यंत तुम्ही ध्येय गाठत नाही ना, बंद करून ठेवा. सरळ बहिरे वा, इथं फक्त आल्यावर ह्यांचं ऐकत राहा, नाहीतर ह्यांचं वेळी बंद आणि घरी ओपन. मग सरांनी सांगितलंय बनवणे पाटील आलते ना, जे माघारी बोलावतायत ना तुमच्या ध्येयापासून, जे परत फिरा म्हणतायत, जे तुम्हाला जमणार नाही असं सांगतायत, जे तुमच्यात नकारात्मकता पेरतायत, अशा लोकांसाठी बहिरे व्हा. तुम्हाला वाटू द्या, तुमचं ठरू द्या, बस. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती आहे, तेवढं करा बस. आणि एकदा निर्णय घ्या. यशस्वी माणसं ती पटकन निर्णय घेतात. तुम्ही निर्णय घेतलाय काय, डॉक्टर व्हायचा, आता प्राणपणाला लावून कष्ट करून माझं ध्येय साध्य करेनच, हा निर्णय घ्या. हा दुसरा निर्णय आहे. तुमचा मेंदू तुमची शेवटची आज्ञा ऐकत असतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जितका जास्त वापर कराल तितका मेंदू तेजाळून उठेल. जेवढा वापर करणार नाही तेवढा तो गंजून जाईल. मी वारंवार सांगतो, तुम्ही झिजून गेलात तरी चालेल, पण गंजून जाऊ नका.